हाय मैत्रिणींनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? आज मी दाखवणार आहे एक रेसिपी जी सगळ्यांना आजकाल हवीहवीशी वाटते, मोमोची चटणी. त्याच्यासाठी लागणारं आपण साहित्य बघून घेऊया. हे मी जवळजवळ 1 किलो टोमॅटो घेतलेले आहेत आणि लाल मिरची, हिरवी मिरची, लसूण, आलं, थोडीशी अशी कोथिंबीर देठांवाली. थोडंसं लागणार आहे आपल्याला टोमॅटो केचप. महत्त्वाची गोष्ट विसरली मी, मीठ आणि थोडासा फूड कलर. चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. हे टोमॅटो मी धुवून घेतलेले आहेत. आता आपण ह्याला कट करून गरम पाण्यामध्ये शिजायला घालूया. हे टोमॅटो आपण कट करून शिजवलेले आहेत. त्याच्यात आपण घालूया थोडीशी कोथिंबीर. तर पहिल्या घालूया आपण ह्या थोड्याशा लाल मिरच्या. या थोड्याशा ह्याच्यामध्ये बॉईल होतील, म्हणजे ती बारीक पेस्ट व्हायला थोडीशी चांगली मदत होते आपल्याला. नंतर घालूया त्याच्यामध्ये कोथिंबीर देठांवाली. आपण हे जरासं गरम पाण्यामध्ये शिजवून घेऊया. पाणी उकळलेलं आहे. हे टोमॅटो आणि मिरची आपण ह्याच्यात शिजवून घेऊया. हे पटकन होण्यासाठी आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया. तोपर्यंत आपण हे लसूण, मिरची आणि अद्रक ह्याची पेस्ट करून घेऊया. लसूण आलं ह्याची पेस्ट करून घेऊयात. मैत्रिणींनो, आपण आता आलं लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण हिरवी मिरची वाटून घेऊयात. ह्याची पण आपल्याला एक बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आलं लसूणची पेस्ट आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे. जवळजवळ 50 ग्रॅमपर्यंत आलं आणि 50 ग्रॅम लसूण आणि 100 ग्रॅम हिरवी मिरची, 100 ते 150 ग्रॅम हिरवी मिरची आहे. ते आपण 1 किलो टोमॅटोची बनवत आहोत, त्यामुळे हे प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे. आणि त्यात आपण शिजवताना 50 ग्रॅम लाल मिरची पण घातलेली आहे. आता आपण हे टोमॅटो आणि हे शिजवले, या टोमॅटोच्या साली काढून घ्यायच्या आणि ह्याची पण बारीक पेस्ट करून घ्यायची. बघा, आता हे टोमॅटो आणि ही शिजवून घेतलेली लाल मिरची हे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याची सुद्धा आपल्याला पेस्ट करून घ्यायची. हे एक 10 मिनिटासाठी बॉईल करून उकळत्या पाण्यामध्ये टोमॅटो शिजवून घ्यायचे. त्यात थोडी लाल मिरची पण शिजवून घ्यायची आणि त्याची बारीक पेस्ट करायची थंड करून. हे आपण वाटून घेऊया टोमॅटो. हे बघा, अशी टोमॅटोची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. अजून हे थोडंसं वाटावं लागेल मिरचीची बिडी न दिसेपर्यंत. आपण गॅस पेटवून घेऊया.
ही आपण टोमॅटोची पेस्ट करून घेतली आहे शिजवलेल्या. सोबत आपण तेल घालून घेऊया. तेल थोडं जास्त घालतो आपण ह्याला, कमीत कमी एक पळी, एक मोठी पळी भाजीची एवढं त्याला तेल घालून घेतलंय. तेल गरम झालंय. आपण ह्याच्यामध्ये पहिलं आलं लसूण पेस्ट टाकून घेतो. आलं लसूणची पेस्ट आपण चांगली परतून घेऊया तेलामध्ये. आता ती परतून झालेली आहे. एक 2-3 मिनिटं आपण तिला चांगली परतलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट टाकूया. ही मिरची चांगली परतून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये आपण ही टोमॅटो प्युरी ऍड करूया. 2-3 मिनिटं ह्याला चांगलं परतून घेऊया तेलामध्ये. कच्चापणा थोडासा गेला पाहिजे. हिरवी मिरची फ्राय करून झालेली आहे. आलं लसूण आणि हिरवी मिरची आपण चांगली परतून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपण ही केलेली टोमॅटोची प्युरी ऍड करूया. आता ह्याला आपण एकत्र करून घेऊया. बघा किती छान रंग आलाय त्याला. त्याच्यामध्ये आपण लाल मिरची आणि टोमॅटो त्याची एकत्र प्युरी केली, त्याच्यामुळे एवढा छान रंग आलाय त्याला. थोडंसं आपण हे भांडं धुवून, मिक्सरचं भांडं धुवून, हे भांडं धुवून थोडंसं आपण हे पाणी घालून घेऊयात. हे मिक्सरचं भांडं धुवून ह्यात आपण थोडंसं पाणी घालून घेऊया चटणीमध्ये. घालूया 1-2 चमचे, 3 चमचे मीठ घालून घेऊया. आणि हा टोमॅटो केचप घालून घेऊया. आपण थोडासा फूड कलर टाकून घेऊया. त्याने थोडासा कलर चटणीला एकदम छान येतो.
येईल फूड कलरमुळे. थोडंसं कॉर्नफ्लॉवरचं बॅटर बनवलं आहे मी, पाणी आणि कॉर्नफ्लॉवरचं. हे थोडंसं थिकनेस येण्यासाठी त्या चटणीला हे कॉर्नफ्लॉवर मी त्याच्यात ॲड करणार आहे थोडंसं. ते ॲड केल्यानंतर बघा कसा चटणीचा रंग अजून सुंदर येतो आणि थोडीशी गाढी होते चटणी, अशी एकदम घट्ट घट्ट तयार होते चटणी. बघा आता आपल्या चटणीला किती सुंदर कलर आलेला आहे आणि याला अजून एक 5 मिनिटं ह्याला चांगली उकळी घेऊया आपण. मग आपली चटणी खायला तयार, एकदम टेस्टी चटपटीत चटणी. तर अशा प्रकारे ही आपली चटणी तयार झालेली आहे. ही घरच्यांसाठी खायला एकदम छान आणि चविष्ट चटणी आपण घरच्या घरी बनवू शकतो. आपल्या मुलांना बाहेरचं खाण्यापेक्षा आपण घरात ही चटणी बनवून खायला घालू शकतो. मोमोज वगैरे माझी मुलं तर सगळीच आवडीने खातात ही चटणी, त्यामुळे मी जरा जास्त प्रमाणात ही चटणी बनवते. मैत्रिणींना ह्याच्यात थोडीशी आपली एक वस्तू राहिली होती टाकायची, ती आपण थोडी ॲड करूया. ह्याच्यात थोडीशी आपण साखर घालायची आहे, 1-2 चमचे थोडीशी साखर घालूया. त्याने थोडीशी याची टेस्ट मेंटेन होईल. चव अजून चांगली येण्यासाठी ह्याच्यासाठी आपण थोडीशी साखर घातली ह्याच्यामध्ये. एक 5 मिनिटं ह्याला शिजवून घेऊया चांगली आणि मग खाण्यासाठी तयार. तर मैत्रिणींनो, कशी वाटली माझी मोमोजची चटणीची रेसिपी हे मला तुमच्या कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.